आणि आजपासून मी एक नवीन संदेश मालिका सुरू करीत आहे, पवित्र आत्मा आणि त्याचे कार्य, होली स्पिरिट अँड हिज वर्क्स. आणि आजचा हा पहिला भाग, पहिला संदेश आहे. आणि आजचा आपला शीर्षक आहे पवित्र आत्म्याचे दान किंवा पवित्र आत्म्याची देणगी, द गिफ्ट ऑफ द होली स्पिरिट. शास्त्रभाग आहेत योहान 14, 1 कोरिंथ 12 आणि इफिस 1. योहान 14, 1 कोरिंथ 12 आणि इफिस 1 हे तुमच्याजवळ तयार ठेवा. आणि आता आपण त्याच्या वचनातून काही गोष्टी पवित्र आत्म्याच्या बद्दल आणि त्याच्या कार्याबद्दल पाहूया. देवाने आपल्याला बरेचशी दानं, बरेचशा देणग्या, बरेचसे आशीर्वाद दिलेले आहेत त्याच्या पुत्राच्या द्वारे. आणि त्या अनेक आशीर्वादांपैकी एक आशीर्वाद, एक देणगी जी आहे तारणानंतर, ती आहे पवित्र आत्म्याची देणगी. आता पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्मा ही देणगी असंच म्हटलेलं आहे. खर तर देव पित्याने आपल्याला 2 देणग्या दिलेल्या आहेत. एक त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि दुसरा त्याचा पवित्र आत्मा. परंतु आपल्यातील काही जणांना असं वाटतं की पवित्र आत्म्याचं दान हे सर्वांसाठीच नसतं, ते सर्वांनाच मिळत नसतं. आणि म्हणून काही विश्वासणारे, काही देवाचे लोक याच्यामध्ये गोंधळलेले आहेत आणि याच्यापासून वंचित आहेत. त्यांना असं वाटतं की हे दान फक्त निवडलेल्यांसाठी आहे. परंतु ते दान जर निवडलेल्यांसाठी आहे तर तारण देखील निवडलेल्यांसाठीच आहे, नाही का? बाकीचे आशीर्वाद पण निवडलेल्यांसाठी. तर म्हणून हे लॉजिकली हा विचार करायला पाहिजे की देवाजवळ पक्षपात नाही. देवाचे सर्व दान त्याच्या लेकरांसाठी, सर्वांसाठी आहे. आता आज आपण पवित्र आत्म्याचे 4 प्रमुख कार्य याविषयी पाहणार आहोत. 4 मेन मिनिस्ट्रीज ऑफ द होली स्पिरिट टू द बिलीवर. ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी पवित्र आत्म्याचे 4 कार्य. कशा रीतीने देवाचा पवित्र आत्मा कार्य करतो. आता पहिली गोष्ट आपण ही ध्यानात ठेवली पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताने योहान सुवर्तमान 3 अध्यायाच्या 3 वचनात सांगितलं की नव्याने जन्मल्याशिवाय माणसाला देवाचं राज्य पाहता येत नाही. आणि 5व्या वचनात सांगितलं की आत्म्याने व पाण्याने जन्मल्याशिवाय, म्हणजे हा नवा जन्म, ज्याला तारण असं म्हटलेलं आहे, हे पवित्र आत्म्याचं कार्य आहे. आत्म्याने जन्मल्याशिवाय देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. म्हणून पहिलं जे कार्य आहे पवित्र आत्म्याचं, ते म्हणजे आपल्याला देवाच्या राज्यात आणणे, आपल्याला तारणाचा अनुभव देणे. तारण होणं हे पवित्र आत्म्याचं कार्य असतं. परंतु त्याच्यानंतर देवाचा पवित्र आत्मा आपल्या मध्ये आणि आपल्या द्वारे काय कार्य करतो. 4 गोष्टी, 4 मिनिस्ट्रीज. पहिलं योहान सुवर्तमानाचा 14वा अध्याय आणि याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हटलेलं आपण पाहू. योहान 14 आणि वचन 15 आणि 16 या ठिकाणी प्रभू येशूने असं म्हटलं, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. त्याने तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहावे म्हणून. या ठिकाणी इमोशनल सीन आहे. प्रभू येशू ख्रिस्त आता वधस्तंभावर जाणार आहे आणि थोड्या दिवसांनी त्याच्या शिष्यांना सोडून स्वर्गात जाणार आहे. आणि शेवटचे काही गोष्टी, काही टीचिंग तो शिष्यांना सांगत आहे की मी जाईन, पण दुसरा एक जण माझ्यासारखा येईल. मी थोडे दिवस तुमच्या बरोबर राहतो, पण तो दुसरा जो येईल तो सदा सर्व काळ तुमच्या बरोबर राहील. हे प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना सांगितलं. आणि त्याला कैवारी म्हणजे कैवार घेणारा किंवा सांत्वन करणारा कम्फर्टर असं म्हटलेलं आहे. दुसरं शीर्षक त्याचं 16व्या वचनामध्ये सत्याचा आत्मा असं म्हटलेलं आहे. त्या वचनाकडे बघा. पवित्र आत्मा हा सत्याचा आत्मा आहे. म्हणजे जे काही खोटं, जे सत्य नाही ते प्रगट करणारा, तो पिता तुम्हाला देईल. आणि मग 17व्या वचनात तो काय म्हणतो बघा.
त्याला जगाच्याने ग्रहण करवत नाही. म्हणजे जे देवाकडे वळलेले नाही, ज्यांचं तारण झालेलं नाही, जे जगाचे आहेत, ते त्याला स्वीकारू शकत नाही. तो त्यांच्यासाठी नाही, कारण ते त्याला पाहत नाहीत, अगर त्याला ओळखीत नाही. तुम्ही तर त्याला ओळखता, कारण तो तुमच्या बरोबर राहतो व तुमच्या मध्ये वस्ती करेल. प्रभू येशू ख्रिस्ताने 17व्या वचनात असं म्हटलं की जगासाठी नाही, जगाच्या लोकांसाठी नाही, सर्वांसाठी नाही, तर जे माझे शिष्य झाले, जे देवाकडे वळले त्यांच्यासाठी. आणि मग त्याने असं म्हटलं की तो तुमच्या बरोबर राहतो आणि एक दिवशी तुमच्या मध्ये येऊन राहील. आणि आपल्याला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात जाण्यापूर्वी परत एकदा त्यांनी सांगितलं की पित्याची देणगी स्वर्गातून येईपर्यंत यरूशलेम सोडून जाऊ नका. आणि मग ते माडीवरच्या घरात जमलेले असताना 50व्या दिवशी, पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला आणि प्रभू येशूने सांगितलेले वचन पूर्ण झालं. तो त्यांच्या मध्ये येऊन राहू लागला. तोपर्यंत त्यांच्या बरोबर होता. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना असंही सांगितलं होतं की माझं जाणं गरजेचं आहे, कारण मी जर गेलो नाही तर तो तुमच्याकडे येणार नाही. प्रभू येशूचा कार्यकाळ पृथ्वीवरचा कार्याचा संपलेला होता आणि पवित्र आत्म्याचा कार्याचा काळ सुरू होणार होता. तो म्हणतो की माझे जाणे हितकारक आहे. आता बघा, यांना वाईट वाटत होतं की तो सोडून चाललेला आहे, पण तो म्हणतो माझं जाणं तुमच्यासाठी चांगलं आहे. का? ऐकून घ्या. कारण प्रभू येशू जगात असताना एका वेळी एकाच ठिकाणी होता, पण पवित्र आत्मा त्यांना मिळाल्यानंतर त्याची उपस्थिती, देवाची उपस्थिती यांना एकाच वेळेस अनेक ठिकाणी येऊ शकेल. प्रभू येशू जगात शरीरामध्ये असताना तो लिमिटेड होता. एका वेळेस एकाच गावात एकाच ठिकाणी जाऊ शकत होता, एकाच व्यक्तीला बरं करू शकत होता. पण तो म्हणतो की पवित्र आत्मा तुम्हाला सर्वांना मिळाल्यानंतर, तुमच्या सर्वांना त्याने भरल्यानंतर एकाच वेळेस असंख्य लोकांपर्यंत तुम्ही पोहोचून असंख्य कार्य करू शकाल. आणि म्हणून तो म्हणतो की माझं जाणं गरजेचं आहे. मी जर गेलो नाही तर तो येणार नाही. काही वेळेस कदाचित तुम्हाला वाटलं असेल, मला असं वाटत होतं नेहमी लहानपणी की मी जर त्या काळात असतो तर प्रभू येशूला प्रत्यक्षात पाहिलं असतं, शिष्यांना पाहिलं, त्याच्याबरोबर. परंतु त्यावेळेस तो एकाच ठिकाणी असेल. पण ह्या काळात आपण अधिक धन्य आहोत, आशीर्वादित आहोत यासाठी की आपण जिथं आहोत तिथं त्याचा अनुभव घेऊ शकतो. प्रभू येशू ख्रिस्त शरीराने आपल्या बरोबर असण्याची गरज नाही. म्हणून पहिलं कार्य पवित्र आत्म्याचं हे की तो आपल्या मध्ये येऊन वस्ती करून राहतो. ज्यावेळेस माणूस प्रभू येशूची सुवार्ता ऐकून त्याला स्वीकारतो, त्यावेळेस प्रभू येशूने काय म्हटलेलं आहे बघा, वचन 23 मध्ये, योहान 14 आणि वचन 23. येशूने त्यांना उत्तर दिले, कोणाचे माझ्यावर प्रेम असेल तर तो माझे वचन पाळेल. आणि आता ऐका, आणि माझा पिता त्याच्यावर प्रेम करील आणि आम्ही, म्हणजे पिता आणि पुत्र आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्या बरोबर वस्ती करू किंवा वस्ती करून राहू. आम्ही म्हणजे कोण? देव जो पिता आणि देव जो पुत्र. ज्यावेळेस आज आपण प्रभू ईश्वर विश्वास ठेवतो, आपण म्हणतो आपण ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे, पण ख्रिस्त तर देव पित्याच्या उजवीकडे स्वर्गात आहे. पण जेव्हा आपण म्हणतो की प्रभू येशू स्वीकारलं, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, देव जो पिता आणि पवित्र आत्मा, त्या पवित्र आत्म्याबरोबर आपल्याला प्रभू येशूची पण सहभागिता लाभते आणि देव पित्याची पण लाभते. किती जणांना समजते मी काय बोलतोय? म्हणून प्रभू येशूने म्हटलं की हे जर मी जगात असतो तर हे होऊ शकणार नाही, म्हणून माझं जाणं गरजेचं आहे. तर पहिलं कार्य पवित्र आत्म्याचं काय की तो आपल्या मध्ये येऊन राहू लागतो. जर आज तुम्ही ख्रिस्ताचे आहात, जर आज तुमचं तारण झालं असेल, प्रभू येशूला स्वीकारलेलं असेल, तर देवाचा पवित्र आत्मा तुमच्या मध्ये आहे. देवाने तुम्हाला त्याचा आत्मा दिलेला आहे. रोमकरास पत्र त्याचा 8वा अध्याय आणि 9वं वचन जरा बघा. रोमन्स 8 and verse 9. या ठिकाणी पाऊल काय लिहितो बघा. परंतु जर देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करतो
किंवा वास करतो, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. आणि आता ऐका, जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो त्याचा नाही. म्हणजे ख्रिस्ताचं जर कोणी आहे तर त्याला ख्रिस्ताचा आत्मा आहे, म्हणजे पवित्र आत्मा आहे. जर ख्रिस्ताचा नाही तर त्या मी ख्रिस्ती आहे पण मला पवित्र आत्म्याचं दान नाही किंवा मला पवित्र आत्मा नाही असं म्हणणं चुकीचं आहे, शास्त्राला धरून नाही. कारण तुम्ही ख्रिस्ताकडे आला, त्याच्यावर विश्वास ठेवला, सुवार्ता खरी तुम्हाला कळवली, ही देवाच्या पवित्र आत्म्याने कळवली म्हणून तुम्हाला समजलं, बाकीच्यांना नाही समजलं. तुम्ही त्याचा स्वीकार केला कारण देवाने तुमच्या अंतःकरणात कार्य केलं म्हणून, बाकीच्यांनी नाही केलं. म्हणून पवित्र आत्मा आपल्यामध्ये तेव्हापासून उपस्थित करून राहतो. जसं प्रभू येशूने सांगितलं की मी व पिता आम्ही येऊन त्याच्याबरोबर उपस्थित करून राहतो, म्हणजे आपल्याला तिघांची ही संगत मिळते. तर पहिला पॉइंट, पहिलं कार्य काय? फर्स्ट मिनिस्ट्री ऑफ द होली स्पिरिट इज द होली स्पिरिट इनड्वेल्स अस. पवित्र आत्मा आपल्यामध्ये येऊन राहतो. दुसरं कार्य, इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय, इफिजियन्स 1. या ठिकाणी पवित्र आत्मा आणखी काय करतो आपल्यासाठी ते सांगितलं. इफिसकरास पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 13 आणि 14. तुम्ही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास कधी ठेवला? सुवार्ता ऐकल्यानंतर. सुवार्ता न ऐकता माणूस विश्वास ठेवू शकतो का? नाही. देव आहे हे मानू शकतो, येशू ख्रिस्त आहे, होता हे म्हणू शकतो, पण तो शास्त्राचा विश्वास नाही, तो तारणाचा विश्वास नाही. कारण नाही जरी मानलं येशू ख्रिस्त होता तरी तो आहे, नाही जरी मानलं तो जगात येऊन गेला तरी तो येऊन गेला. ही ऐतिहासिक घटना आहे. पण तो विश्वास आत्म्याचं तारण नाही करत. लक्षात घ्या, तो म्हणतो तुम्ही तारणाची सुवार्ता ऐकल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवा. म्हणून सुवार्ता गाजवणं महत्वाचं आहे. कारण सुवार्ता जर सांगितली प्रभू येशूने काय केलं, तो कोण आहे, कशासाठी आला, तरच माणूस विश्वास ठेवतो, तरच त्या व्यक्तीचं तारण होतं. तो म्हणतो ऐकल्यानंतर काय झालं, आणि निज जनांच्या मुक्तीसाठी आपल्या वतनाचा विस्तार असा जो देव केलेला पवित्र आत्मा याचा शिक्का हा शब्द अंडरलाईन करा, देवाच्या महिम्याची स्तुती व्हावी म्हणून तुम्हाला मिळाला. तो म्हणतो विश्वास ठेवल्यानंतर तुम्हाला पवित्र आत्म्याने शिक्कामोर्तब केलं, सील्ड केलं. दुसरं कार्य पवित्र आत्म्याचं काय की पवित्र आत्मा प्रत्येक विश्वासणाऱ्याला सील करतो किंवा शिक्कामोर्तब करतो. आता एखाद्या प्रॉडक्टवर, एखाद्या उत्पादनावर शिक्का असल्यावर आपल्याला काय समजतं की ते कोणत्या कंपनीचं आहे. नाही का? तुमच्या माझ्यावर शिक्का असल्यानंतर काय समजतं, आपण देवाचे आहोत का नाही, कोणत्या देवाचे. शिक्का दुसरी गोष्ट काय दाखवतो, ओनरशिप, मालकी हक्क. कंपनीचा शिक्का, सरकारी शिक्का असल्यानंतर आपल्याला कळतं की ह्या कोणाचा हक्क याच्यावर आहे. पवित्र आत्म्याचा शिक्का तुम्हाला मिळाला म्हणजे देवाचा हक्क, तुम्ही देवाची प्रॉपर्टी आहात हे झालेलं आहे, सील केलेली प्रॉपर्टी आहात. एखादा महत्वाचा पाकिट, एखादा प्रोडक्ट कंपनीचा तयार झाल्यानंतर तो सील पॅक करतात आणि ज्याच्या नावाने असतं त्याला पाठवलं जातं, मध्ये कोणी ते उघडू शकत नाही. सील काय करतं, संरक्षण करतं. तुम्हाला मला देवाने त्याच्या आत्म्याने शिक्कामोर्तब केलेलं म्हणजे आपलं संरक्षण आहे. म्हणजे आपण चुका करू, पाप करू, पण आपल्या आत्म्याचा नाश होणार नाही, आपण तारण गमावणार नाही. मला वाटतं कोणीतरी ऐकतंय, कोणाला तरी समजतंय मी काय म्हणतो. तर पवित्र आत्म्याचा तो म्हणतो तुम्हाला शिक्का मिळाला, शिक्कामोर्तब. पवित्र आत्मा काय करतो, आपल्याला शिक्कामोर्तब करतो. ओनरशिप, आपल्यावर कोणाचा मालकी हक्क आहे, आपण देवाचे आहोत याची खात्री करून देतो. दुसरी गोष्ट, आपलं संरक्षण करतो. किती चुका झाल्या, पाप केली तरी आपलं तारण नष्ट होत नाही, आपला नवा जन्म कॅन्सल होत नाही, आपलं संरक्षण करतो. तिसरी गोष्ट तो म्हणतो त्या वचनामध्ये की वतनाचा विस्तार, वतनाचा विसार,
विसार म्हणजे ऍडव्हान्स पेमेंट. एखादा घर, एखादा बिझनेस, एखादे प्रॉपर्टी घेतल्यावर आपण ऍडव्हान्स देतो. ऍडव्हान्स काय दर्शवतो? की बाकीची रक्कम आपल्याला मिळणार आहे किंवा आपण देणार आहोत. पवित्र आत्मा हा देवाचा ऍडव्हान्स पेमेंट आहे तुम्हाला. किती जणांचं लक्ष आहे? म्हणजे ह्या आयुष्यात जे जे आशीर्वाद मिळालेले ते डाऊन पेमेंट आहे, ऍडव्हान्स आहे. म्हणजे बाकीचे येणाऱ्या युगात मिळणार आहेत. आणि याने जर तुम्ही खुश होत नसाल तर तुम्ही कशाने खुश होणार? हे जर तुम्हाला समजत नसल तर बाकीचं पुढचं समजणार नाही. की ते कोणतेही आशीर्वाद असो, तारण असो, देवाचे मुलं होणे असो, नीतिवान ठरणं असो, कोणतेही आशीर्वाद असो, एक ऍडव्हान्स पेमेंट आहे. म्हणजे बाकीचं मिळणार आहे. किती विशेष आहे का? पवित्र आत्मा हा शिक्का पण आहे, पवित्र आत्मा ऍडव्हान्स पेमेंट पण आहे. तिसरी गोष्ट पवित्र आत्मा आणि त्याच्या कार्यामध्ये त्याचं काय कार्य आहे? कोरिन्थीकरास पहिले पत्र त्याचा 12वा अध्याय, पहिले कोरिन्थी 12 आणि वचन 13. 1 Corinthians 12:30. या ठिकाणी पाऊल आणखी काय लिहितो बघा. तो असं म्हणतो, कारण आपण यहुदी असो किंवा हेलेनी किंवा विदर्भी, आपल्या भाषेत सांगायचं, आपण यहुदी असो किंवा हेलेनी असो, दास असो किंवा स्वतंत्र असो, आपणा सर्वांना एका आत्म्यात अंडरलाईन करू, एक शरीर होण्यासाठी, एक शरीर अंडरलाईन करा, बाप्तिस्मा मिळाला आहे. आता कोणता बाप्तिस्मा आहे? पुढे सांगितले, आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत, किंवा एकच आत्मा त्याला पाजलेला आहे. म्हणजे हा पाण्याच्या बाप्तिस्म्याबद्दल बोलत नाही, हा पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याबद्दल बोलतो. आता या ठिकाणी परत त्या वचनाकडे बघा, हे महत्वाचा पॉइंट आहे. तो म्हणतो की आपण कोणी असो, यहुदी असो, परजातीचे असो, स्वतंत्र असो, दास असो, एकाच आत्म्यात एक शरीर होण्यासाठी. कशासाठी? एक शरीर होण्यासाठी. म्हणजे काय? चर्चला दुसरं नाव ख्रिस्ताचं शरीर आहे. एकच आत्मा आपल्या प्रत्येकाला मिळाला, आपण कोणी असो तरी, आणि तो पवित्र आत्मा आपल्याला त्या एका शरीराशी किंवा ख्रिस्ताच्या मंडळीशी जोडतो. म्हणून येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर लोक चर्च सोडतात. म्हणून असं वाटतं की मी माझ्यासारखा विश्वास ज्यांचा आहे ते लोक कुठं आहेत, कोण आहे, मला त्याच्यावर भक्ती करायला पाहिजे. देवाचा आत्मा आपल्या एकमेकांशी जोडतो. किती जण आमेन म्हणू शकतात? तोपर्यंत तुम्ही किती कोणाला सांगितलं चर्चला या, कोणी येणार नाही. पण जेव्हा देवाचा आत्मा मिळेल, तो देवाचा पवित्र आत्मा त्या एका शरीराशी जोडतो. तो म्हणतो की आपण एकाच आत्म्याने एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा मिळालेला आहे. पवित्र आत्मा काय करतो? आपल्याला ख्रिस्ताच्या शरीरात बाप्तिस्मा देतो. प्रभू येशू आपल्याला पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देतो, आपल्याला त्याच्या राज्यात घेतो, आणि पवित्र आत्मा नंतर आपल्याला ख्रिस्ताच्या शरीरात बाप्तिस्मा देतो, चर्च किंवा मंडळीत आपल्याला जोडतो. प्रेज द लॉर्ड. आणि मग तो पुढे काय म्हणतो? आपल्या सर्वांना, आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालेलो. एकाच आत्म्याने, वेगळ्या नाही. वेगळं असेल तर आपण एक होऊ शकत नाही. जेव्हा एक आत्मा असेल तेव्हाच आपण एकत्र येऊ शकतो. आणि मग त्या शरीरात आपण जोडले गेल्यानंतर त्या मंडळीत जे जे दानं त्याने आपल्या प्रत्येकाला दिलेले आहेत, जे काही असतील ते त्या मंडळीत कार्यरत होऊ लागतात. म्हणून सैतानाने एक ट्रिक केली की तुला पवित्र दान मिळालं, देवाकडे आलं, तुला चर्चची गरज नाही, तू घरी बसून किंवा कुठं पण प्रेयर करू शकतो. हे सैतानाची लबाडी आहे. आणि आज कधी अनेक ख्रिश्चन लोक फसलेले. आज असे लोक आहेत की जे कुठेही चर्चला जात नाही, कोणत्याही चर्चचे मेंबर नाहीत, आणि तरी म्हणतात की आम्हाला पवित्र आत्म्याचं दान आहे. हे शास्त्राला धरून नाहीये. ते काय बोलतात त्यांना माहित नाही. त्यांना जरा एक वचन कोणीतरी दाखवा की पवित्र आत्मा जर आहे तर पवित्र आत्मा एका शरीरात आपल्याला बाप्तिस्मा देतो. ते शरीर ख्रिस्ताचं शरीर आहे.
मंडळी आहे. चर्च सोडून कार्य किंवा मिनिस्ट्री होत नाही, आणि जर करत असतील तर ती शास्त्राला धरून नाही. लक्षात घ्या. तर मग त्या शरीरामध्ये ऑपरेट होण्यासाठी, कार्य करण्यासाठी पवित्र आत्म्याचे वेगवेगळे दान दिलेले आहेत मंडळीच्या वाढीसाठी. मग आपण आत्म्याने भरल्यानंतर आपण दुसरे जे ख्रिस्ताचे आहेत त्यांच्याशी जोडलं गेल्यानंतर, म्हणजे चर्चला जॉईन झाल्यानंतर मग पवित्र आत्म्याचे दान कार्य करतात. किती जणांना माहिती आहे? पवित्र आत्म्याचे दान प्रायव्हेट यूज साठी नाही. म्हणजे आपल्याला पवित्र आत्म्याची सहभागिता मिळते, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याला पवित्र आत्मा मिळाल्यानंतर त्याची ओनरशिप मिळते, की आपल्याला कळतं की आपण देवाचे झालेलो आहोत, आपण त्याची देवाची प्रॉपर्टी होतो. तिसरी गोष्ट, आपल्याला इतर मेंबर्सशी, इतर ख्रिस्ती बंधू भगिनींशी पार्टनरशिप मिळते. तर चौथी गोष्ट, आणखी पवित्र आत्मा काय करतो? इफिसियन्स पत्र याचा 5वा अध्याय आहे आणि याचं 18व वचन, इफिशियन्स 5:18. या ठिकाणी इफिसियन्सकरांना लिहिताना पौल काय लिहितो बघा. आता हे लोक विदर्भातून आलेले होते, मूर्तीपूजक होते. तो म्हणतो की द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे, तर आत्म्याने पूर्ण हो किंवा आत्म्याने पूर्ण व्हा. पवित्र आत्मा त्याला पूर्ण करतो. द होली स्पिरिट फिल्स अस. प्रेषितांची कृत्ये जर तुम्ही नीट वाचलं, जरी पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा त्यांना मिळाला, तर वेळोवेळी आपण वाचतो की ते प्रार्थना करत एकत्र जमलेले असताना पवित्र आत्म्याने भरले, पवित्र आत्म्याने भरले. पवित्र आत्मा एका वेळेस मिळतो, ऐकून घ्या, पण पवित्र आत्म्याने भरलेला राहणं, आत्म्यामध्ये भरून चालणं हे रोजचं काम असतं. एकदा पवित्र आत्म्याने भरलं, एकदा आत्मा मिळाला म्हणजे कायमचा भरलेला राहतोच नाही. आत्म्याने पूर्ण होत राहा. ओरिजिनल ट्रान्सलेशन बी बीइंग फिल्ड विथ द स्पिरिट असं ग्रीक ट्रान्सलेशन आहे. मराठीत की आत्म्याने पूर्ण हो. ओरिजिनल भाषेत आहे की आत्म्याने पूर्ण होत जा. म्हणून दररोज आपल्याला, आणि कसं आपण आत्म्याने पूर्ण होऊन चालू शकतो थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगतो. पण एवढंच लक्षात ठेवा की चौथं कार्य पवित्र आत्म्याचं काय आहे, की तो आपल्याला भरतो त्याच्या सामर्थ्याने, त्याच्या ज्ञानाने, त्याच्या उपस्थितीने. द होली स्पिरिट फिल्स अस. आता याच्याबद्दल वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळे विचार आहेत. काही जणांच्यासाठी एक गुज रहस्य आहे. परंतु आत्म्याने भरल्यानंतर ऍक्च्युली कसं आपण समजू शकतो की कोण आत्म्याने भरलेलं? पुढचंच वचन, इफिसियन्स पत्र 5:19. 18 आपण परत वाचू. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपण आहे, तर आत्म्याने पूर्ण व्हा किंवा होत जा. स्तोत्रे, गीते व आत्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा. आत्म्याने भरल्यानंतर काय होतं की आपण स्तोत्रे, गीते म्हणतो, एकमेकांना म्हणून दाखवतो. याच्यावर समजतं की कोण आत्म्याने भरलेले. नंतर आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. आपण त्याची भक्ती, स्तुती, स्तवन करत. एकटे असलो तरी आपण गाणे गुणगुणत राहतो. हे आत्म्याने भरल्याचं चिन्ह. दुसरी गोष्ट काय होतं, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देव पित्याचे उपकार स्मरण करा. आपण उपकार स्मरण करणारे. आत्म्याने भरलेले लोक उपकार मानणारे असतात, किरकिर करणारे, कटकटे नसतात. असं का झालं, देवाने तसं का नाही केलं, मला माझ्याच प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, त्यांचं कसं मिळतं, हे किरकिरे नसतात, ते उपकार मानत. ही गोष्ट आत्म्याने भरल्यानंतर 20वा वचन, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल. किती गोष्टीबद्दल? सर्व गोष्टीबद्दल अंडरलाईन. ते चांगले असो, वाईट असो, मनासारखे असो, मनाविरुद्ध घडलेली असो, ऐकून घ्या. सर्व गोष्टीबद्दल सर्वदा, काही वेळेस नाही, फक्त चर्च मध्ये बायबल स्टडीला नाही, सर्वदा, ऑलवेज देव पित्याचे उपकार स्मरण करा.
आता कोणी जर म्हणत असं की मी पण आत्म्याने भरलेला आहे किंवा हे आत्म्याने ती आत्म्याने भरली, कशावरून ओळखायचं? पहिली गोष्टी, ते प्रभूला गायन वादन करतात, त्याची भक्ती करतात. दुसरी गोष्ट, सर्व परिस्थिती सर्व गोष्टीसाठी ते आभार मानतात का? का देवाला दोष देतात? पवित्र आत्मा जर मिळाला तर पवित्र आत्मा देवाला दोष देऊ शकत नाही, नाही का? पण जर ते म्हणतात देवाने असं का केलं, मग समजून घ्यायचं की कोणत्या आत्म्याने ते भरलेले, कोणता आत्मा त्यांना चालवतो. तिसरी गोष्ट, 21 वचन मध्ये तिसरी गोष्ट, आत्म्याने भरल्याचे परिणाम, ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकांच्या अधीन असतात. आत्म्याने भरल्यानंतर काय होतं? ख्रिस्ताचं भय असतं, जे अगोदर नसतं. अगोदर आपल्याला वाटाल ते आपण बोलतो, वाटाल ते करतो, पण नंतर विचार करतो की मी असं बोलणं मला शोभतं का? मी असं बोलू का? असं करू का? आपण विचार करतो, विचारपूर्वक एखादी गोष्ट करतो. जर विचारपूर्वक, बेसिकली विचारपूर्वक नाही, इमोशनली भावनावश जर करतो, तर ते आत्म्याने भरलेलं जीवन नसतं. आत्म्याने भरलेले लोक काय असतात? ख्रिस्ताचं भय त्यांच्या ठाई असून एकमेकांच्या अधीन असतात, देवाच्या लोकांच्या. सबमिशन टू वन अनदर, की दुसरे पण आपल्यासारखे देवाचे आहेत, ते पण माझे ख्रिस्तातले बंधू भगिनी आहेत, हे समजतात. तर हे रिझल्ट, हे परिणाम आहे आत्म्याने भरल्याचे. आणि मग आत्म्याचे फळं सुद्धा आहेत, आणि त्या फळामध्ये आत्म्याचे दान पण शास्त्रात सांगितलं, आत्म्याचे फळं पण येणाऱ्या दिवसात आपण पाहू. पण 2 फळं विशेष करून जे आहे ते म्हणजे प्रीती. शास्त्र सांगतं की देव प्रीती आहे. म्हणजे प्रीती हा गुणधर्म माणसाचा नाही, देवाचा आहे. म्हणजे जोपर्यंत देव समजत नाही तेव्हा खरं प्रेम तोपर्यंत समजत नसतं. मानवी प्रेम वेगळं, देवाचं प्रेम. तर शास्त्र सांगतं की देवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याने आपल्या अंतर्गत प्रीतीचा वर्षाव केलेला आहे. पवित्र आत्मा आपल्याला भरतो म्हणजे त्याच्या प्रीतीने पण भरतो. पहिला आपण कठोर, पहिले लोक कठोर असतात, पण नंतर आपण एकदम चेंज होतो. नंतर आपल्याला वाटतं की ही तीच बाई आहे का? हा तोच माणूस आहे का? रफ बोलणं, रफ वागणं, कठोरपणे वागणं. का? तर देवाचं प्रेम, देवाची प्रीती त्यांच्यामध्ये असते. कारण ही प्रीती, हे प्रेम देवाने आपल्या अंतःकरण त्याच्या आत्म्याने ओळखलं असतं. आणि जोपर्यंत देवाच्या प्रेमाचा अनुभव येत नाही, तोपर्यंत आपण दुसऱ्यावर प्रीती करू शकत नाही. जोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही की देव तुमच्यावर प्रेम करतो, तुम्ही दुसऱ्यावर प्रेम करणार नाही. लक्षात घ्या. तर पहिलं फळ प्रीतीचं, अनेक फळं आहेत. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे त्याग किंवा कळवळा. की त्यागाची भावना आपल्यापेक्षा दुसऱ्यांसाठी करणं, ही भावना कधी निर्माण होते? आत्म्याने भरल्यानंतर. सॅक्रिफिशियल लव्ह, कळवळा, एखाद्यासाठी प्रार्थना करणे, एखाद्या बद्दल वाईट वाटत, पहिलं काही वाटत नव्हतं, पण वाटतं की आपण जाऊन प्रार्थना, आपण त्याला 2 शब्द सांगावे, आपण काहीतरी मदत करावी. ही भावना का वाटू लागते? देवाचा आत्मा आपल्याला मिळालेला असतो. आणि याचं उत्तम उदाहरण जे आहे, तर जगभर जितके हॉस्पिटल्स आणि जे काही अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, सर्वात जास्त ख्रिश्चन हॉस्पिटल्स आणि ख्रिश्चन ऍक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे ज्यांनी देवाच्या प्रेमाचा अनुभव घेतला, ज्यांना देवाचं प्रेम कळलं, त्याची प्रीती, त्यांनी त्याग केला, त्यांना दुसऱ्यांचा कळवळा आला, आणि त्या कळवळ्यातून हे मिशनरी कार्य जॉईन झाले, सुरू झालं, स्थापन झाले. ही कृतीतून कोणत्याही नास्तिकाने कधीही हॉस्पिटल बांधलेलं नाही. कोणताही नास्तिक माणूस दुसऱ्यांसाठी काही करू शकत नाही. म्हणजे खरे ख्रिस्ती देवाचा अनुभव घेतलेले लोक तेच असं कार्य करू शकतात. आणि मग आणखी एक जे फळ आहे पवित्र आत्म्याचं, ते म्हणजे आनंद. आनंद म्हणजे मूड नाही की माझा मूड आहे,
खुश होणं नाही. एखादी मनासारखं झालं, एखादी आनंदाची बातमी, आपण खुश होतो. खुश होणं याला आनंद म्हणत नाही. आनंद म्हणजे कोणतीही परिस्थिती असली, बाहेर कसंही वातावरण असलं तरी आपण आतून स्थिर असतो. आपण लगेच वेड्यासारखं करत नाही. आपण लगेच कोणाला स्वतःला दोष देत नाही, देवाला दोष देत. हा आनंद असतो. म्हणजे हा आनंद हे पवित्र आत्म्याचं फळ आहे. जगी गोष्टीकडून मिळणारा आनंद वेगळा आणि पवित्र आत्म्याकडून मिळणारा आनंद वेगळा. जगी गोष्टीकडून मिळणारा आनंद तुमच्या मूडवर अवलंबून राहील. मूड प्रमाणे तो आनंद कमी जास्त होईल. पण देवाच्या आत्म्याकडून मिळालेला आनंद मनासारखं नाही झालं तरी आपण देवाचा धन्यवाद देऊ शकतो. लोक आपल्याला वेळच समजतात. मनासारखं नाही जरी आपण झालं तरी आपण म्हणतो देवाची इच्छा असेल तर. का? कारण देवाचा आनंद आपल्यामध्ये असतो की तो आपल्या बरोबर आहे, तो आपल्या मध्ये आहे. त्याला माहित आहे काय चाललेलं आहे. माझ्यापेक्षा त्याला जास्त कळतंय, म्हणून मला त्याला सांगायची गरज नाही तू असं कर, तू तसं कर. तो जे काही करीत आहे मी त्याला मान्यता देईल, मी त्याला मान्य आहे, मी त्याला विरोध करणार नाही. आणि हे केल्यावर काय होतं की आपण कोणत्याही परिस्थितीत आनंदित राहतो. तर मग हे 4 कार्य देवाच्या पवित्र आत्म्याचे आहे प्रामुख्याने. आता शेवटचा पॉइंट असा की आपण पवित्र आत्म्याने भरून दैनंदिन जीवन किंवा आत्म्याच्या प्रेरणेने कसं चालू शकतो. जर पवित्र आत्म्याचा दान देणगी त्याने आपल्याला दिलेली आहे, तो पवित्र आत्मा जर आपल्यामध्ये राहतो, त्याने आपल्याला शिक्कामोर्तब केलेला आहे, त्याने आपल्याला ख्रिस्ताच्या शरीरात बाप्तिस्मा दिलेला आहे, मंडळीशी जोडलेला आहे, त्याने तो आपल्याला भरतो, तर मग आपण त्याच्यामध्ये कसं चालू शकतो. पहिली गोष्ट ही ध्यानात ठेवली पाहिजे की तो आपल्यामध्ये, आणि हे जर तुम्ही लक्षात ठेवलं की देवाचा आत्मा आपल्यामध्ये आहे, तर आपण विचारपूर्वक शब्द बोलत नाही. कारण आपल्याला माहित आहे की तो ऐकतोय 24 तासात मी काय बोलतोय काय. जर तो आपल्यामध्ये राहतो आणि तो जर सामर्थ्याचा आत्मा आहे, तर आपण पॉवरलेस राहणार नाही. आपल्या उपदेशात, आपल्या प्रार्थनेत, आपल्या बोलण्यात देवाचं सामर्थ्य दिसून येईल. आपल्या बोलण्याचा कोणावर तरी परिणाम होईल, कोणीतरी लक्ष देईल. तर पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालणे, त्याच्यामध्ये राहणं म्हणजे काय की तो आपल्यामध्ये राहत आहे, आपल्यामध्ये आहे, त्याची नेहमी सतत जाणीव ठेवणे. टू बी अवेअर दॅट द होली स्पिरिट लिव्हज इन यू. दुसरी गोष्ट आत्म्याच्या प्रेरणेने चालण्यासाठी इफिस 4 आणि वचन 28, इफिजियन्स 4:28 इफिस करासपत्र याचा 4था अध्याय आणि ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या 26 पासून की तुम्ही रागवा परंतु पाप करू नका, आणि तुम्ही रागवला असता नंतर सैतानाला वाव देऊ नका, चोरी करणारे पुन्हा चोरी करू नये. आणि मग 30व्या वचनात काय लिहिले बघा, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, ज्या योगे तुम्ही तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रित किंवा शिक्कामोर्तब झालेले आहात. तारणाच्या दिवसापर्यंत अंडरलाईन करा. पवित्र आत्म्याला आपल्याला शिक्कामोर्तब केलेले, आपण सील पॅक केलेले आहोत, आपण सुरक्षित आहोत. कुठपर्यंत? तारणाच्या दिवसापर्यंत, प्रभूशी येईल. म्हणजे प्रश्न असा नाही की मी आज जर पाप केलं, माझ्याकडून पाप घडलं तर मी नरकात जाईल का, विषय नाही. सील पॅक केलेला. शरीराने मनाने पाप होतो, पण आत्मा हा सील पॅक केलेला आहे. तो आत्मा प्रभूच्या रक्ताने धुतलेला, निष्कलंक, निष्पाप असा आहे. आणि देव आत्मा आहे आणि त्या आत्म्याचं संरक्षण पवित्र आत्मा करतो, हे लक्षात घ्या. तर 3ऱ्या वचनात सांगेल की देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. पहिली गोष्ट आपण जाणीव ठेवली पाहिजे की देवाचा आत्मा आपल्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट
त्याला खिन्न नाही केलं पाहिजे. कशाने खिन्न होतं? अगोदरचे वचन जे आपण वाचतो, खोटे बोलल्याने आणि कुरकुर केल्याने, है ना, रागवल्याने वगैरे वगैरे, तोंडावरती काही अमंगळ भाषा निघाल्याने, वचन ऐकून, या गोष्टी पवित्र आत्म्याला खिन्न करतात, दुःखी करतात. आणि जर खिन्न करणाऱ्या गोष्टी जर आपण करतो, तर देवाचा पवित्र आत्मा आपल्याला भरू शकेल का? त्याच्या आत्म्याच्या मार्गदर्शन आपल्याला मिळू शकेल का? त्याचं सामर्थ्य आपल्याद्वारे दुसऱ्यांना वाईल का? कधीच. म्हणून या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. आणि टाळला म्हणजे जर चुका झाल्या तर आपण त्या ताबडतोब कबूल केल्या पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण देवाच्या आणि देवाच्या लोकांच्या अधीन राहिलं पाहिजे. रोमकरास 12:1 मध्ये सांगितलं की तुमचं शरीर जिवंत यज्ञ म्हणून देवाला अर्पण करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आम्ही शरीराने काही करू, पण आत्म्याने आमचे देवाची भक्ती करतो ना, असं नसतं. तो आत्मा शरीरात आहे. ते शरीर काय बोलतं, काय ऐकतं, कुठं जातं, काय करतं, याच्यावर पवित्र आत्मा तुमचा कसा उपयोग करणार हे अवलंबून. म्हणून शरीर महत्वाचं नाही, बोलणं महत्वाचं नाही, वागणं महत्वाचं नाही, हे समजू नका. सैतानाने फसवू देऊ नका. आणि मग याकोबाचे पत्र 4:7 मध्ये सांगितलं आहे की सैतानाला वाव देऊ नका, देवाच्या अधीन राहा. म्हणजे देवाच्या जर आपण अधीन राहिलो, सैतानाला जर वाव दिला नाही, पवित्र आत्म्याला खिन्न केलं नाही, तर आपण आत्म्याने पूर्ण राहू. आणि अधीन राहण्याला कोणती गोष्ट आरोग्य माहिती आहे? आपला इगो किंवा आपला गर्व. बरेच जण आज देवाच्या लोकांच्या अधीन, एकमेकांच्या अधीन का नाही? गर्वामुळे. गर्व हा त्यांचा प्रॉब्लेम आहे की आपण स्वतःला इतरांपेक्षा जास्त आध्यात्मिक समजणं, जास्त ज्ञानी समजणं, दुसऱ्यांना कमी तुच्छ लेखणं, या गोष्टी पवित्र आत्म्याला खिन्न करतात. आणि असे लोक नेहमी असंतुष्ट, फ्रस्ट्रेटेड असतात. आणि मग आणखी काय? आत्म्याने पूर्ण होण्यासाठी आपण विश्वासाने चाललं पाहिजे, भावनेने नाही, मूड प्रमाणे नाही. माझा मूड नाही, मला नाही वाटत आता बायबल स्टडी घ्यावी, मला नाही वाटत आता प्रार्थना करावी. कधी कधी वाटतं, कधी कधी नाही वाटत. मग जेव्हा आपण भावनेने वाटत्याप्रमाणे चालतो, तर पवित्र आत्म्याने आपण परिपूर्ण राहू शकत नाही. आपली इच्छा उत्पन्न केली पाहिजे, आपण इच्छा केली पाहिजे, आपण ठरवलं पाहिजे, मी परमेश्वराचे गुणगान करीन, स्तोत्र करता, मी त्याचा धन्यवाद करेन. भक्ती करणं, गुणगान गाणं हा एक निर्णय. तुमचा मूड असो अगर नसतो, तुम्हाला काय वाटतं हा विषय नाही. प्रार्थना करणं हा निर्णय, बायबल स्टडीला जॉईन होणं हा निर्णय. मला मूड नाही, तर मूड प्रमाणे जर चाललो, भावनेने चाललो, तर आत्म्याने पूर्ण होऊ शकत. आणि आत्म्याने पूर्ण नाही तर पापावरच सैतानावर विजय मिळू शकत नाही. त्याचं कनेक्शन इतकं दाट, थेट संबंधित आहे. आणखी चुका होणार, आणखी पाप होणार, आणखी सैतान दोष लावणार. तर म्हणून चौथी गोष्ट काय की आपण विश्वासाने चालला पाहिजे, भावनेप्रमाणे नाही. पाऊल म्हणतो की आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याला दिसतं त्याप्रमाणे नाही. मला दिसलं आता सगळं व्यवस्थित होत राहिलेलं आहे, देवाचा हात, मगच मी विश्वास नाही दिसलं तरी पण विश्वास ठेवायचा. नाही दिसलं, नाही प्रार्थनेचं उत्तर मिळालं तरी आभार मानत राहायचं. मग एक दिवशी तुम्हाला दिसल्यावरच कोणी आभार मानेल, प्रेज द लॉर्ड म्हणेल. ऐकून घ्या. नंतर आत्म्याने पूर्ण होण्यासाठी आणखी काय की आपण देवाच्या वचनात मनन केलं पाहिजे, देवाच्या वचनात राहिलं पाहिजे. उडत वाचणं नाही, 1-2 वाक्य, 1-2 वचनं नाही लहान मुलांसारखी. तर देवाच्या वचनात वेळ देणं, काय वाचतो त्याच्यावर विचार करणं, मनन करणं. आणि मग आणखी काय तर प्रार्थनेचं जीवन, आपलं प्रेयर लाईफ. मी तुम्हाला विचारू का, किती वेळ तुम्ही प्रार्थनेत घालवता दररोज? काही लोकांचा मिनिटावर हिशोब, आम्ही इतके मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट प्रार्थना करतो. जास्त सोडा.
आणि मग अपेक्षा करतात की पवित्र आत्म्याचे दान मिळावे, अभिषेकात वाढावं, सेवा वाढावे, हेन तेन, मुलांचं तारण व्हावं, जे लोक देवापासून त्यांना आणावं, फार मोठमोठ्या अपेक्षा, पण किंमत मोजायला तयार नाही. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळण्यासाठी ही किंमत मोजावी लागते, वेळ द्यावा लागतो, दुसरे अनवॉन्टेड लोक कट ऑफ करावा लागतात, तो टाइम देवाला त्याच्या वचनात द्यावा लागतो. ज्यांना नाही म्हटलं पाहिजे त्यांना नाही म्हणावं लागतं. देवाला खुश करायचं, देवाला माणसांना आणि सगळ्यांना एकाच वेळेस आपण खुश करू शकत नाहीये, लक्षात घ्या. एक किंमत आहे अभिषेकासाठी. आणि हे जर आपण केलं तर मग आपण आत्म्याने परिपूर्ण होऊन आत्म्याच्या प्रेरणेने चालू शकतो. पवित्र आत्म्याच्या द्वारे देवाने आपल्याला सर्व काही उपलब्ध केलेलं आहे. आणि म्हणून पवित्र आत्म्याचं दान किंवा जो आत्मा त्याने आपल्याला दिला इतकं साधं क्षुल्लक समजू नका, त्याचा आदर करा. आणि मग तुम्ही पाहाल की कशा रीतीने तो पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला प्रगट करतो. तो आपल्याला हे वचन शिकवतो, तो आपल्याला प्रार्थनेची उत्तर मिळवून देतो, आणि तो आपल्याला देवाची जी योजना आपल्या जीवनासाठी ते तो प्रगट करू लागतो. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. आज आपण इथेच थांबू आणि पवित्र आत्मा त्याच्या कार्याची सिरीज ही चालू राहील.